आपण उगाच ते पर्यटन स्थळ केलंय. खरं पर्यटन स्थळ हे आहे. माझे सरपंच साहेब बोलताना म्हणाले की 10-12 वर्षांपूर्वी या गावची परिस्थिती निराळी होती. या रस्त्याने जाऊया, इथून आपण परत तिथेच लागू, असं जेव्हा ऐकण्यात आलं तेव्हा मला असं वाटलं की अरे इथून परत तिथे कसं लागणार, आलं त्या रस्त्याने जायला पाहिजे. मग हळूहळू लक्षात आलं की 90 अंशी रचना केली गेली. खरं तर आशिया खंडात अशा फार कमी रचना आहेत, फार मोजक्या रचना आहेत ज्या खूप विचारपूर्वक केल्या गेल्या. खरंच सांगतो, स्मार्ट विलेज खऱ्या अर्थाने पहिल्यांदा खूप सुंदर आहे तुमचं गाव. आज हे गाव इतकं चांगलं काय आहे, मला उन्हाचे चटके जे मी ऐकत होतो ते लागत का नाहीये, कारण इकडे सगळ्यांची समस्येची सावधी प्रत्येकाचा एक मूळ उद्देशच हा आहे की लोकांनी लोकांसाठी एकत्र यायचंय, लोकसहभागातून आपलं गाव मोठं करायचं. माझं मी पहिलं गाव असं बघतो विभीषण साहेब, खरंच तुम्हाला पण सांगतो, पहिलं गाव ज्यांनी सत्कारात मला पुस्तक दिलं. ची संख्या जास्त आहे इथे, शाळेतली मुलं जास्त आहेत, म्हणजे भविष्य जी पिढी हे गाव मोठं करणार आहे त्यांची संख्या जास्त आहे. आणि त्यांच्या आधीची पिढी जर विचार म्हणून पुस्तक देत असेल तर ती हमखास पुढच्या पिढीला विचारच देणार आणि चांगुलपणा शिकवणार. कारण मला खूप आवडलंय गाव, मी लिहून देतो. 10-12 वर्षात, पुढच्या 10 वर्षात ते उठी नामशेष होईल. बोलून माझे 2 शब्द संपवतो, कारण खूप बरं वाटलं तुमच्या गावात इथे बोलवलं, त्यासाठी खूप आभार. पुन्हा नक्की हे आश्वासन. धन्यवाद.